10 किलो चिकन, 10 किलो चिकन. तिकडे मजा चालली, तिकडे जेवण चालू आहे. तुला बिर्याणी संपल काय? आय होप. हा ग्रेव्ही आली बस बस बस. वेलकम बॅक गाईस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा जत्रेचाच असणार आहे. आमची दुसरी जत्रा म्हणजे आमची शेवटची जत्रा असणार आहे. त्यानंतर मग घरी पालखी वगैरे येणार आणि मग आम्ही निघून जाणार मुंबईला. तर मी सकाळी आलो मुंबईवरून, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स वगैरे नोटीस केले, शॉकिंग पण होते. आणि म्हणजे मी आलो तर त्यांना बरं वाटलं, बट एका गोष्टीचं अजून एक वाईट वाटतं की त्यांचा पंकू दादा का नाही आला. त्याला सुट्टी नव्हती म्हणून तो आला नाही, मला सुट्टी होती म्हणून मी आलो आहे. आता मी चाललो आहे आमच्या सीमेवरती, कारण तिकडे ढोल वाजतात आहे. तुम्हाला ऐकू येत असतील नसतील माहीत नाही. आपण सानेवरती जाणार आहोत. आज पालखीचा दुसरा दिवस आहे, बाकी सगळे पुढे गेलेत. तर गाईज, जत्रा झाली जत्रा. खाऊ वगैरे खूप खाल्ला ना. बाकी सगळ्या बहिणी पुढे गेल्यात, जानू आणि मी मागे राहिलो. कारण आम्ही फोटो काढत होतो. आत्ता मजा येणार आहे संध्याकाळी. का तर मी सांगणार आहे, आत्ता नाही, तुम्हाला माहिती आहे, मी नंतरच सांगतो. मी लगेच रिव्हील करत नाही. सो भेटूया संध्याकाळी. चलो बाय. तर मित्रांनो, मी आता आलो आहे आमच्या वाडीत. कारण वाडीत आम्ही मित्रांनी एक प्लॅन डिस्कस केला होता. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो, काय प्लॅन असणार मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, आता नाही सांगणार आहे. तर तो प्लॅन आहे आमचा चिकन बिर्याणीचा. आणि आम्ही सगळी पोरं इथे वाडीत जमलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी. म्हणजे आम्हीच बनवणार, आम्हीच खाणार, आम्हीच इथे मजा करणार, आम्हीच धमाल. म्हणजे गोंधळ वगैरे सगळं असणार आहे. घरी पण जेवण होतं, घरी वडे मटण होतं, बट घरी नाही सांगितलं कारण आजचा एकच दिवस आम्हाला भेटणार आहे. त्यामुळे आणि का उद्या परवा तर देव असणार आहे, पालखी असणार आहे घरी. काय बोल काहीतरी, नुसतं तोंड काय बघतं माझं, खापरे. हां, उद्या परवा पालखी असणार आहे. सो घरी काय म्हणजे गोडाधोडाचंच बनणार, तिखटाचं काय बनणार नाही. आणि म्हणून आजचा एकच दिवस आहे, त्यामुळे म्हटलं वाडीतच जे काय असणार आहे ते बिर्याणीचा प्लॅन इकडेच डिस्कस केला आम्ही. आणि गाईज हे बघा तुम्हाला दाखवतो. आणि आज मॅच पण आहे. अरे सुयोग काय म्हणतो, कधी आला? पहिलं तर मी हे दाखवतो, तयारी दाखवतो. तयारी बघा, बिर्याणीची तयारी. आणि एका साईडला मॅच चालू आहे ती वेगळी, आता स्पीकरच लावला आहे. तिकडे तर चेहरा मस्त चालला आहे. तिकडे टीमला तर आवाज ऐकू येणारच. आणि इकडे तर आपले आचारी आहेत. आपले आचारी आन्या लिबे, अनिकेत लिबे उर्फ आन्या. ढवळ तू ढवळ. 10 किलो चिकन, 2 टोप राईस. अजून काय पाहिजे? अरे शिल्लक राहणार आहे, काय माहीत नाही, शिल्लक पण राहणार नाही. लोक सपाट पण करतील. मॅच बघूया, दाखवतो मी. मजा असणार आहे. आता तयारी सुरू झालेली आहे. थोडं मध्ये करून दाखवेन मी तुम्हाला. वेगळीच वाईब चालली इथे.
अरे भैया काय म्हणतो. आता एक एक करून सगळे येतात आहे. सगळे आले की मी तुम्हाला दाखवेन. आत्ता थोडा गोंधळ आहे, नंतर आले की काय ऐकूच येणार नाही कोणाचा आवाज कोणाला. आता सगळे घोळका करून बसले येतात. सोप्या ए सोप्या मी डिस्कनेक्ट होईल. चल तिकडे ठेव. पागल झालेत सगळे. ए तिकडे ठेव, डिस्कनेक्ट होईल. तर मित्रांनो फर्स्ट इनिंग झाले. आता सगळ्या जेवणाची तयारी करतात. एकदाचं जेवण पण झालं की सेकंड इनिंगला अजून मजा येणार आहे. सगळे जेवणाच्या तयारीला पण लागले. इकडे डान्स करूया. फर्स्ट इनिंग संपली. काही तिथे लहान मुलांचे डान्स होतात. म्हणजे इनिशिएटिव्ह बघा तुम्ही त्यांचा. इनिशिएटिव्ह पार्टिसिपेशन. असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरणी दिसते मी बारीक राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी बारीक राजा फोटो माझा. कामं पण चालले का इथे. नुसतं जेवण नाही, इकडे कामं चालले. काय काय करतं निरादा. काय चाललंय. मी आता काकडी सोडल्या. मला कोशिंबीरची तयार करायची आता. कोशिंबीर आले. तिकडे पण झाले जवळजवळ जेवण. किती वाजले. 9 वाजले. सेकंड इनिंग सुरू झाले काय. शांत झाले म्हणजे चालू आहे. इथे पोरींचे डान्स चालू आहेत. नमनाला बसलो रे. नमनाला बसलोय. नमनाला बसलोय. अरे बाहेर बाहेर बाहेर. जाऊ नाच. सांगितलं गाणं लावूया. तिकडे मजा चालली. तिकडे जेवण चालू आहे. अच्छा आज बिर्याणी ठेवायचं अजून एक कारण आहे. कारण आमच्या सूरजाचा आज बड्डे पण आहे आणि आम्ही तसं बड्डे पण सेलिब्रेट करणार आहोत इथे. आणि त्यानिमित्ताने बिर्याणी ठेवले. म्हणजे पोरांच्या इच्छेसाठी. तसे पण आम्ही बनवणारच होतो. इच्छा काय नाही, त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. हे एक निमित्त आहे. चला केक कट करूया. असं कसं राहा बाजूला.
बसून घेऊया, मॅच काय होत राहील. चला 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 लवकर. सुरत बिर्याणी संपल काय? आय होप संपू शकते. रोहित बिर्याणी संपल. मी जेवढी खाईन तेवढी संपणार आहे. बिर्याणी संपेल काय? काय वाटतं बिर्याणी संपल? नाही संपू शकत भाई. गाण्याचा काय वाटतं बिर्याणी संपल काय? गाण्याचा बोल बिर्याणी संपल काय? संपेल काय बिर्याणी? राजा बिर्याणी संपल नाही संपणार. बिर्याणी संपल काय? संपणार. सानिका बिर्याणी संपल. सर्वांची शूटिंग आहे, सर्वांची शूटिंग. बिर्याणी संपल संपणार. काउंट कर काउंट. बिर्याणी संपल संपणार. बिर्याणी. अरे गावकर बिर्याणी पुरणार नाही. बघ रेकॉर्ड पुरणार नाही. खुश होतील ना सर्व. सगळे जेवायला बसल्या. अंगण फुल झाला. आता आमचा नंबर नंतर दुसऱ्या पंक्तीत. मला जागा भेटले जेवायला. बसलोय मी इकडे कोपऱ्यावरती का चुली शेजारी. इथे जास्त भेटेल. ये पण जागा आहे. जास्त भेटेल म्हणून सोफाजवळ बसलाय. तो हा ऑटो ना. अरे थंडी पण आहे थोडी म्हणून चुली शेजारी. मी काय म्हणतोय सुकाभात आहे काय फक्त? ग्रेव्ही पण पास करा. बिर्याणी खाऊया बिर्याणी. अरे बा इथे इथे ग्रेव्ही आली. बस 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 बस. चला बिर्याणी खाऊया. या बिर्याणी खायला. रोहित या बिर्याणी खायला. खायला या बिर्याणी. आमच्यान संपणार नाही. खूप जास्त आहे. पोट भरलं काहीच. मजा आली मजा आली. दुसरी पंक्ती बसले. रेटवा ये संपवायचे. संपवायचे. अरे तो पहिलाच दाखवला आलेला मी. संपवायचे पवन वाढले जबरदस्ती. संपवले संपवायचे. कशाला अरे जेवला नव्हतास. संपणार संपणार संपणार. संपली संपणार काय? संपली. मजा आली. सो आता जेवण वगैरे सगळं झालं. म्हणजे आता दुसरी पंगत बसली झाली की आम्ही सीमेवर राहणार आहोत. कारण सीमेवर आज नमन आहे. कोणाचं आहे मला माहीत नाही बट आहे. आय थॉट की नमन सुरू झालं आहे कारण इथे ऐकू येतं आहे. आणि आम्ही लेट झालो आहे बट ठीक आहे. मजा करतो आहे. काहीच फक्त मजा मस्तीच नाही. जेवण बनवलं सगळं. जेवण संपवलं पण इथपर्यंतच सीमित नाही आहे. भांडी वगैरे घासणं पण आम्हीच करतो सगळं. वेट सी तुम्हाला दाखवतो. असा पडला असता असा. जाट 1 वर्ष माहिती का तुला? असा पडला असता 1 वर्ष माहिती का तुला? आता रे नीट घालता बुयानी सुजे होय. आई गो मजा आहे. नमन सुरू झालंय. सगळे आलोय. पब्लिक बघाल ना गाईज. गर्दी आहे म्हणजे ऑलरेडी पब्लिक येऊन बसलाय. आता आम्हाला उभ्या नमन बघायला लागणार आहे. या साईडला हा नमन. आज जो काय क्राऊड आहे. तर मित्रांनो हायवे लावून बसलो आम्ही.
ते आमचा नेहमीचा अड्डा म्हणायला लागेल. झालं, बिर्याणीची पार्टी झाली. सीमेवरती नमन चालू आहे, अजून संपलं नाही आहे. बट आम्ही सगळी पोरं निघून आलो कारण पोरांना पण कंटाळा आला, वैताग आला. सो इथे येऊन बसलो. नेहमीचा अड्डा यांचा. आणि मी तर फर्स्ट टाईम म्हणजे मी नसतोच गावी, मी मुंबईवरून येऊन जाऊन असतो म्हणून. सो आमचा हा कट्टा आहे, अड्डा आहे, दाखवतो तुम्हाला. सगळे इथे बसले. इथे आमचे गणपती विसर्जन होतात पुढच्या वाडीतले. तुम्ही जर माझा गणपतीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल. आत्ता पाणी नाही आहे, पावसाळ्यात पाणी वगैरे असतं. इथे गणपती विसर्जन करतो. बाकी सगळे इथे बसले. कोण? अरे वॉक करतो तो, जेवला आहे. सगळे इथे बसले. हे पडशील. ठीक आहे, थंड आहे. थकलेत वाटतं. बाकीचे इथे आहेत, म्हणजे कमी आहेत पोरं. अरे तिथे घरी गेले. ठीक आहे, आता घरी जाऊन तरी काय करणार, झोपणारच आहे. सो इथे राहून थोडं चिल करतो. झालं, थोड्या वेळात नमन पण संपेल, मग आपण पण निघू. पोरांना तसा कंटाळा आला नाही. थोडा वेळ थांबू आणि निघू. आत्ता वाजले 1:15 झाला. आत्ता थोडं चिल करू आणि मग निघू. चला गाईज, सगळ्यांना झोप आली, आता सगळे निघाले, आम्ही पण निघतो. सो तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्लॉग मी आत्ताच एंड करतो. सगळ्यांना शुभरात्री. चलो बाय.